आपल्या सर्वांचे आदर्श आणि आपल्या अकोले तालुक्याला संपूर्ण महाराष्ट्रभर एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आणि ह्या संस्थेचे कायम विश्वस्त माननीय आदरणीय पिचड साहेब, तसेच या कार्यक्रमाला आजचे अध्यक्ष म्हणून लाभलेले या संस्थेचे कायमचे विश्वस्त माननीय गिरिजाजी बाबा जाधव साहेब, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व माननीय वैभव पिचड साहेब, त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष व सरचिटणीस, याचबरोबर या स्टेजवर मंचकावर उपस्थित सगळेच अतुलनीय, वंदनीय आणि प्रत्येक स्वतःच्या क्षेत्रात नावाजलेलं असं नाव आणि माझ्यासमोर बसलेले सगळे आजी माजी विद्यार्थी आणि माझे सगळेच लाडके शिक्षक ज्यांनी मला घडवलं, वाढवलं, इथे उभं राहण्याची संधी जी काही मला भेटली ती या कॉलेजमुळे भेटली असं म्हणतात. इथे प्रत्येकाने सांगितलं, प्रत्येकाने स्वतःचा अनुभव सांगितला. माझ्यापेक्षा प्रत्येकजण इथे मोठा आहे, प्रत्येकाचे अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहेत. माझी 5 वर्ष या कॉलेजमध्ये गेली. या कॉलेजचा प्रत्येक क्षण, प्रत्येक वीट ही आम्ही इथे पाहिलेली आहे, घडताना पाहिलेली आहे. ही संस्था अशी आहे की इथे एका कुठल्याही डोनेशनची, कुठल्याही शिफारसीची गरज पडत नाही. अगदी कमी दर्जाचा विद्यार्थी असेल किंवा अगदी बुद्धिमत्तेने प्रगल्भ विद्यार्थी असेल, दोघांनाही सारखंच लेखलं जातं. मी काय फार हुशार अशी विद्यार्थिनी नव्हते, परंतु प्रत्येक शिक्षकाने मला तितकेच लाड आणि तितकंच प्रेम दिलं. मला खरं तर अभिमान आहे. म्हणतात की शाळेत असताना आयुष्य खूप सुंदर असतं. अगदी खरं आहे. कॉलेज आणि शाळेचा काळ हा अतिशय सुंदर असतो. विद्यार्थी जीवन हे आयुष्यात कधीही विसरणार नाही असं जीवन असतं. परंतु त्यानंतर जे जीवन सुरू असतं त्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला एक शाळा आपल्या आयुष्यात येत असते आणि त्यामुळे कधीही आपण जिथे शिकलो ती कुठलीही तो कुठलाही क्षण, ती कुठलीही वास्तू, तो कुठलाही माणूस आपण कधीही जीवनात विसरत नाही. तसंच माझं हे महाविद्यालय आहे. ह्या महाविद्यालयाने आम्हाला घडवलं, वाढवलं. सांगायला अनुभव खूप सारे आहेत, परंतु मला आवर्जून 2 गोष्टी आठवणीने सांगायला आवडतील. जसं महेश काकांनी सांगितलं की रासने सरांनी आम्हाला वाचायला शिकवलं, अगदी बरोबर. नंदू काका म्हणजे नंदूबाबा आम्हाला देखील असेच सांगायचे की तुम्ही जितकं वाचाल तितके तुम्ही आयुष्यात घडाल. पुस्तकांची ओळख जर कोणी करून दिली असेल तर रासने सर मला शिकवायला नव्हते, पण जेव्हा जेव्हा कॅम्पसमध्ये मला भेटायचे, खांडगे सरांबरोबर असायचे, त्यावेळी मला नेहमी सांगायचे की सोनाली जितकं वाचशील तितकं आयुष्यात पुढं जाशील. आणि अगदी खरं आहे. आणि दुसरं म्हणजे विद्यालयीन दशेमध्ये मी काम करत असताना मला NSSमध्ये 10 दिवस कॅम्पला जाण्याची संधी मिळाली आणि माझा कॅम्प ह्याच आवारात होता. बॉटनिक गार्डन आपण त्या काळामध्ये घडवलं होतं. मला आजही आठवतं त्या बॉटनिक गार्डनमधला एक झाड ज्या पद्धतीने लावलं गेलं. मी इथे उपस्थित आहेत, शिरसाट सर आहेत, काळे सर आहेत, जगताप सर आहेत, सासकर सर आहेत. मला त्यांच्याकडे बघितलं की प्रत्येक 5 वर्षातला प्रत्येक दिवस माझ्या आयुष्यातला आठवतो. माझ्या कॉलेजचे, माझ्या फॅकल्टीचे भगत सर असतील, पाटील सर असतील किंवा खेमनर सर असतील, आवर्जून आठवतात बारगाजे मॅडमचे मराठीचे तास की जे मी कधीही माझ्या जीवनात विसरणार नाही. खरं तर इथे आठवणी खूप साऱ्या आहेत. मंचकावर उपस्थित प्रत्येकाला एक स्वतःची काहीतरी आठवण इथे द्यायची आहे. इथे उपस्थित सगळे माजी विद्यार्थी आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, माझ्या बरोबरीच्या आहेत आणि माझ्यापेक्षा कनिष्ठ देखील आहेत. या सर्वांना मी आवर्जून सांगते की मंगेशकर पाडगावकरांनी एक वाक्य आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला सांगून गेले आहेत. मंगेश पाडगावकरांची ती कविता मला कायम आठवते. या जीवनावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आपण जीवनावर प्रेम करतो, आपण स्वतःवर प्रेम करतो, परंतु आपल्याला ज्या शिक्षकांनी घडवलं, आपल्याला ज्या विद्यालयाने घडवलं, ज्या शाळेने घडवलं, आपण आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहतो. आपण आयुष्यभर त्यांच्या आठवणीबरोबर घेऊन चालत असतो. त्यामुळे आपण आपल्यावर प्रेम करतो, त्याबरोबर आपण आपल्या संस्थेवर, आपल्या महाविद्यालयावर प्रेम करावं. एवढीच मी तुम्हाला आजच्या दिनी प्रार्थना करेल, विनंती करेल. आणि सांगताना एवढंच सांगेल की आपण इथे पोचलेले प्रत्येकजण एक आपल्या क्षेत्रात आज एका उंचीवर जाऊन पोहोचलो आहे. प्रत्येकजण आज यशस्वी आहोत. त्याच्या मागे ही महाविद्यालय आहे. महाविद्यालयात शिकवणारा आपल्याला प्रत्येक शिक्षक आहे. परंतु आज ड्युटीवरच्या खुर्चीपेक्षा मला नक्कीच आवडेल की माझ्या वर्गातला बेंचच बरा होता.
आणि या रोजच्या कामाच्या व्यापापेक्षा मला माझ्या वर्गातला अभ्यासाचा गृहपाठच बरा होता. हे प्रत्येकाच्या मनातलं वाक्य आज मी माझ्या तोंडून बोलते आणि एवढंच सांगते की ही शाळा, ही संस्था कायम आपल्या सोबत आहे आणि कायमच आपल्या सोबत राहील. माझे सासरे जाऊन 1 वर्ष देखील झालं नाही. मी माझ्या सासऱ्यांच्या स्मरणार्थ 21,000 रुपये या सभागृहासाठी देईल आणि यथोचित त्याही पुढे मी बांधकाम व्यवसायामध्ये असल्या कारणाने जेव्हा केव्हा ह्या संस्थेच्या कुठल्याही सभागृहामध्ये कुठल्याही एखाद्या गोष्टीची नळ आली, पर्ची असेल काही असेल, तर नक्कीच मी आवर्जून कधी मला सरांनी सांगितलं तर मी माझ्या यथोचित माझ्या परीने मी ते फरशी देण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.